अहंकार हा मानवाचा फार मोठा शत्रू आहे. अहंकाराच्या नादी लागला की माणूस वाया जातो. भले भले ह्या अहंकाराच्या यारकरवर त्रिफळाचीत झालेले आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला अवघ्या विश्वाने मान दिला. त्यांनी अहंकारवश आपला सर्वनाश ओढवून घेतला. रावणाच्या तुलनेचा पुरुष इतिहासात नाही. अहंकाराचा चष्मा लावला की आपल्यातले दोष दिसत नाहीत. डोळ्यादेखत अवघं मंत्रिमंडळ, सगळे सोयरे, नातू पंतू रणचंडीसमोर बळी गेले, तरी सीतेला रामाच्या हवाली करून स्वतःचा आणि आपल्या आत्मांचा सर्वनाश थांबवण्याची बुद्धी रावणाला झाली नाही. आपल्या सामर्थ्याविषयीच्या फाजील अहंकारानेच अफजलखान मारला गेला. अफजलवधानंतर शिवराय म्हणाले, अफजलखानाला मी नाही मारले, त्याला त्याच्या मीने मारले. रॅन हॉलिडे नावाच्या इंग्रजी लेखकाचं इगो इज द एनिमी या नावाचं भन्नाट पुस्तक आहे. आजच्या जगातली अनेक उदाहरणं देऊन त्यांनी अहंकार हा कसा तुमचा शत्रू आहे याचे सहउदाहरण दाखवून दिले. अहंकाराच्या नादी लागला की मोठ्यातला मोठा साधू देखील रसातळाला जातो. म्हणूनच नामदेवांनी पांडुरंगाकडे मागणी केली की अहंकार नकोस, पण त्याचा वारा देखील विष्णुदासांना लागू नये. अहंकाराची हवा लागली की भाविकांचा भाव खलास होतो. राजस लोक तामसी बनतात. यशाचा प्रवास अपयशाच्या दिशेने सुरू होतो. कीर्ती आणि लक्ष्मी त्याची साथ सोडून निघून जाते. घरच्या किरकोळ भांडणात जुने जाणते मध्यस्थी करताना म्हणायचे, आपण लहान बापाच व्हावं. त्यामागचा भाव हाच आहे की अहंकारापायी गोष्टी ताणू नका, कारण ताणलं की किती ताणायचं याचं भान अहंकारामुळे येत नाही. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे दोन जीव जागाचा विरोध पत्करून प्रेमविवाह करतात. पुढे भांड्याला भांडं लागतं. एकमेकांचं तोंडही पाहण्याची इच्छा उरत नाही. काळ लोटतो तशी चूक समजते. बोलावं वाटतं, पण सुरुवात कोणी करायची? कुठून मरतात, पण कोणीच पुढाकार घेत नाही. याला अहंकारच म्हणतात. घरात सगळेच अडाणी असतील तर अहंकार हेवे देवे एक वेळ कमी असतात. संघर्ष मर्यादित असतो. भांडतात, लगेच गोड होतात. पण शिकलेले लोक मात्र अहंकार टाकायला तयारच नसतात. वर्षानुवर्षे अडी सुटतच नाही. परिणामी जीवनात विविध संकटे निर्माण होतात. हेच आहे. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.